सुंदर वाणी तुमच्या समोर
शाळेत देवेंद्र जेवणाने ठेवलेलं आहे. मीही त्याने मला एकही शब्द वावगा वाईट बोललेला नाही. त्यामुळे मीही त्यांना वेळ वावगं न बोलता माझा कार्यक्रम मी या ठिकाणी सादर करतो. लक्ष असू द्या. शाळेची स्तव परवाही मला कसा कळवला ही स्तव त्यांनी घातलेली आहे. फेमस चाल आहे. तुम्हाला काय सांगायला नको. थोडासा वाजवायचा प्रयत्न केला तर आणखीन 2 शो आहे तरी सुद्धा प्रयत्न काय नाही चालू दोन्ही कर जोडले मनी स्वर छेडले. आज काय गायले ते मला नीट नाही केलं. मला लोक भेटायला आले, बक्षीस सुद्धा आले आहेत ते घेतो. माझे शब्द मला ऐकू येत नव्हते. माझे शब्द मला मध्ये ऐकू येत नव्हते स्पष्ट. बुवा म्हटले तुमचा आवाज बसला होता तरी सुद्धा तुमचे शब्द स्पष्ट ऐकायला येत होते. हा फरक आहे. शब्द भेग आहे ना, ही शब्द भेग सगळ्या जणांना जमत नाही. क्वचित जणांना ईश्वरची देणगी आहे. माई बापांची माझ्या कृपा आहे. म्हणून बघा मी त्यांच्या स्तवनाला हात द्यायला सुंदर स्तवन आहे. आणि त्यांनी केदारलिंग गाणं गायलेलं आहे. त्यांचं आराध्य दैवत आहे. मी शक्तिवान आहे. मी माझी आदिमाईची बाजू आहे. त्यांची बाजू शिवशंकरांची आहे. आणि त्यांनीच गायला पाहिजे होतं आणि त्यांनी गायलं खूप चांगलं केलेलं आहे. सोडले आज बदलले असतील मला माहिती नाही. शब्द बदलले असतील. मनी स्वर छेडले नाव धन्याचं ओठावर नाव धन्याचं ओठावर दिसे शोभून मंदिरावर राईत सुंदर स्तवन आहे. केदारलिंगाला गायले माझं राजमंडळ सुद्धा माझी नवीन शाखा या तुमच्या चांजा तालुक्यातील घोडेसगळ गावातील गुरुपडीची शाखा आहे आणि त्यांचं ही ग्रामदैवत आहे. मला आनंद वाटतो. सुंदर गायले मी त्याला कल्पना नाही कापडा नाही त्याचं उत्तर देत नाही. गणी सुंदर गायला आहे तेवढा जमला नाही गायला. माझा आवाज बसलाय तरी कसं गाजल बघा तरी कसं गाजल. बडे दिनों के बाद हम बेवतनों को याद बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद चिट्ठी आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है. वाह आवाज बसलाय. बुवा नाही बसलाय अजून. बऱ्या ठिकाणी शाहीर आहे. सचिन बुवा म्हणतात मला बक्षीस आहे. प्रथमेश मांडवी यांच्या माध्यमातून 301 रुपयांचं भारतात पारितोषिक. त्याचप्रमाणे या लांजागावचे गावकर बबन पाले गावकर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं भारतात पारितोषिक आलेलं आहे. आणि सुंदर गवळण सुद्धा गायलेली आहे. उत्तर कसं असतंय त्या शाहीर. मी परवाच्या कार्यक्रमात सुद्धा या गोष्टीची कार्यक्रमात सुद्धा बोललो. माझा आवाज येत नाही तू मध्ये बोल करतो. परवा सुद्धा बोललो शायरांच्या गवळणीच्या आहेत अतिशय वाखाणण्याजोग्या
मी किती वाईट, किती म्हणजे मीच नाही का बाकीच्यांसोबत कसे कार्यक्रम करता मला माहिती नाही, पण माझ्यासोबत जेव्हा जेव्हा त्यांनी कार्यक्रम केला गवळण त्यांनी माझ्यासोबत सोजवळच केली. काय गव्हाची सुद्धा गवळण सोजवळच होती. आजही चांगली गवळण मिळाली आणि चांगलं सूत्र देतो ऐका. ठीक आहे वरतीच गेली बेशक तुम मेरी मोहब्बत हो. सावळा हरी मी ग तुझा घनश्याम. सावळा हरी मी ग तुझा घनश्याम. सावळा आहे काळा आहे पण मी तुझा घनश्याम आहे असं काना म्हटलं. उत्तर कसं असतं का पोरांनो रेकॉर्ड करून घ्या. चिमण बुवानं त्यांच्या प्रेमाच्या गवळणीची कटिंग देणारं एकच शायर आहे या कोकणामधला तो सचिन बुवा परवाही दिली. त्यांनी सुंदर गवळण दिली प्रेमाची स्टाईल काय उत्तर युट्यूबला येईल माझे पोरं टाकतील नाही तर जितूला आहेत त्यांचे बंधू ते निश्चितपणे टाकतील. आजही उत्तर कसं शायर आहे का समाजात आहे का समाज आहे का. तर राधा काय म्हणते राधा काय म्हणते का माझा नया घरी समजाय पाहिजे म्हणजे राधा म्हणते तू माझा प्रिय कर प्रिय सखा मी तुझी भक्ती केली पण माझा ह्या जन्मी माझा नवरा ह्या जन्मी माझा नवरा आहे त्याचं नाव अनिया आहे. राधा काय म्हणते माझा अनिया घरी तो माझा प्रभू राम. 7व्या जन्मी मला वचन दिलं असतं की 8व्या जन्मी मी तुझं हे वचन पूर्ण करीन असं वचन दिलं रामाच्या जन्मी. म्हणून ती काय म्हणते राधा बघा माझा नया घरी तो माझा घनश्याम. संदेश आहे सुप्त संदेश गुप्त संदेश आहे ज्या ज्या काही गोष्टी आता समाजामध्ये घडतायत नवरा ही आपली प्राथमिकता आहे हे प्रत्येकानं जाणलं पाहिजे. आणि म्हणून पहिलं जास्त मुलांना त्रास देणार नाही एकच विषय काय पण वार जिवारी गोवांच्या नाही विषय माझा कसा
पतिव्रता बदनाम केलीस अरे देवेंद्र तुझीच ना मग त्याच अजून कर्माची तू भोगतोस बदल त्याच अजून कर्माची तू भोगतोस बदल सगळ्या देवांची मंदिर आहेत. इंद्राचं मंदिर कुठल्या गावात कोकणात असेल दाखवा मला. शंकराचं आहे, विष्णूचं असेल, देवाचं असेल, 33 कोटी देवांचा राजा आहे तो. त्याचं मंदिर नाही कुठे त्या कोकणात हिंदुस्थानामध्ये तुम्ही तपासून बघा. रावणाचं मंदिर आहे, रावणाचं मंदिर आहे पण इंद्राचं मंदिर नाही म्हणून म्हटलं सचिन बुलारे म्हणून सचिन बुलारे चालू पडे सचिन बुलारे चालू पडे Thank you.
द्यावा इंद्राचा आणि इल्लेचा विषय केला. त्यांनी उत्तर द्यावं तो का शिरलास घरात त्याच्या, त्यांनी उत्तर द्यावं. मला जास्त झाली होती, कंट्रोल होत नव्हतं, असं काहीतरी त्यांनी बोलावं. जरूर बोलवायचं. काय असेल तो असेल. असं तुम्हाला माहिती 15 वर्षी इथं बालिका मला पालकांनी सांगितली कशाला घाबरतील, कशाला घाबरतील, त्यांचाच गाव आहे, गाव त्यांचाच आहे, कशाला घाबरतील. बरं, पुढचा विषय सुंदरशा विषय आपल्या मित्रांनो. फक्त काय म्हणतात ना, तब्येत थोडासा आवाज साथ येत नाही, तरी तुमच्यापर्यंत जेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न आहे पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यात वाद नाही, कारण माझं नाव शाहीर सचिन आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही. लक्षात घ्या, आपण पोहोचवण्याचं काम करतोय. बघा पुढचा विषय साजाय पगार माझा नाही झालेला विषय जसा पहिला दिला तसा दुसरा विषय. मी आपला वनात एकट्याच शिकतो, मी आपला वनात रानात म्हणजे तुम्हाला लगेच समजतं. मी आपला रानात एकट्याच शिकतो, मग माझ्यावर कशाचा हा कुत्रा भुकतो. विषय कसा आणला. आणि भुवन कुत्री गावी, भुवानी कुत्री गावी कसा आणलाय. मी आपला वनात एकट्याच शिकतो, माझ्यावर कशाचा हा कुत्रा भुकतो. काही याचा धोपडा, काही याचा कोंबडा, फोडू का जबडा, आज नेमकाच मारून बार. आता पकडून याची मान, आता पकडून याची मान, आता तो कापून दोन्ही
मी जेवढा बसलेला आवाजाने बोलतो तेवढा तर सचिन हो होणार काही कसं नाही रेकॉर्ड ब्रेकर मारून उड्या उंट पडशील गळ्या मारून उड्या उंट पडशील गळ्या माझ्या दृष्टी संपादना सणारीच्या आता रामायण गातोय महाभारत तुम्ही ऐकलं ना कशी कुत्रा गायले त्यांनी कुत्री गायची चॅलेंज आहे माझं त्यांनी कुत्री गावी आणि आता हा देतोय आता रामायण गातोय मारून उड्या उंट पडशील गळ्या माझ्या दृष्टी संपादना सणारीच्या माझ्या दृष्टी संपादना सणारीच्या जरीला प्लस आड लांबोरीच्या जरीला प्लस आड म्हणजे त्या बोरीच्या झाडाच्या आड तुम्ही काहीतरी वेगळं समजू नये विषय कसा कारण जरीला प्लस आड लांबोरीच्या नाही सोडणार मी तुझ मारीच्या
उत्तर द्यावी. विशेष महाभारत गायलंय, रामायण गायलंय, व्यतिरिक्त त्यांना वैयक्तिक टीका टिप्पणी केलेली नाही. सुंदर वारी केली, चांगली वारी केलेली आहे आणि त्यांनी माझ्या विषयाची उत्तरं द्यावी, जरूर द्यावी. लोकांनी सुद्धा ऐकावी, तुम्ही सुद्धा ऐका. आणि म्हणून कार्यक्रमाची सांगता करताना कार्यक्रमाची सांगता एक विषय माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मी जे घरोघरी घालतोय माझ्या कार्यक्रमामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काय विचार नाही. जातीवंत मी शेतकरी, शेतात नांगर धरी. जातीवंत मी शेतकरी, शेतात नांगर धरी. शेताच्या बांधावर बसून खैरानी वागरी. शेताच्या बांधावर जगाचा पोशिंदा त्याची करू नका निंदा. शेती तुम्ही धरता जरी पिकला नाही आवडा, जरी पिकला नाही आवडा. कष्ट करून कष्ट सर्वांना पेरतो तो झाला गहू बाजरी. कष्ट सर्वांना पेरतो तो झाला गहू बाजरी. शेताच्या शेतामध्ये विराबतो नाही दुसऱ्याचा चाकर. जोडीदारी कारभारी साथ देते जन्मभर, साथ देते जन्मभर. बांधव भाकरी तीनच घेऊन जाते, बायकोच घेऊन जाते. म्हणून म्हटलं हवी कशाला कुशाली कमळीची डोंगरी. शेताच्या बांधावर कार्यक्रमाची सांगता करतो. बुवांनी पुन्हा एकदा चांगलाच कार्यक्रम केला आणि मी मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलाय. थोडेसे शब्दाची जुगलबंदी असेल पण विषय माझे जे आहेत ते आधारून आहेत, ते त्यांनी खोडावे, त्याचं त्यांनी उत्तर द्यावं, एवढी माझी विनंती आहे. एवढी माझी विनंती आहे. आणि शाळेनं लेखी विषय दिलेला मित्रांनो, मी त्यांना मागच्या मध्ये सांगितलेलं आहे. काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम आहे सगळा हे सांगलं नाही मुली. ऐकलं तुम्हाला त्याची असतात हे सांगलंय का? प्लीज उगाच माझ्यावर तोडून काढून घेऊ नका प्लीज. विनंती. मी एकटाच शेती करायला कंटाळलेला माणूस आहे आणि अशी भेटली तर मला किंवा आणखीन झक मारली नाही असं वाटतं. 20, 22, 25 वर्ष एकाला जोपासून अशी लोक जर चितू करायला लागली ना आपल्या काय फायदा नाही. जन्म घेऊन काय उपयोग आहे सांगा.
25 रुपये कला तपासून काय उपयोग आहे? येण्याची जत्रा आहे कारभारी सांगा. लहानपणी गेलं असतं आपलं बरोबर कपड्यात गेलं असतं. आता किती त्रास आहे लोकांना. मग असं बोलून की मला गेलं मलाही येतो तसंच. म्हणून हे काय जोग नाही चाललेलं नाही. तुम्ही आपल्या घरगुती करा प्लीज. रान पडू नका त्या गोष्टीचं. मी मला असं बोलतो की त्याला सॉरी प्लीज. मी डिस्टर्ब नाही करते कोणाला बोलायचं नाही कोणाला दुखवायचंही नव्हतं. माझ्या कामाला कशाला लोकांना अवघच बोलू. पण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी चुकीच्या वाटतात. तुम्हाला काय प्रत्येकानं आपलं ठराव प्रत्येकानं कार्यक्रमाची शेवट करतो. भैरवी शेवट तुम्हाला काय वेगळं सांगू असं चल. माझ्या आयोजकांचे आणि माझ्या सर्व माय बापांचे माझा आवाज बसलेला सुद्धा असताना माझी एवढी वाकडी लोककला आपण सर्वांनी शांततेने ऐकून घेतली. मला निश्चितपणे सपोर्ट चांगला केलेला आहे. निश्चितपणे शांत आहे. काही कला पोती दुसरा खाना नाचका असतो ते काय सगळीकडेच आहे. तुमच्याकडे नसेल सगळीकडे असतो. तुम्ही माझी लोककला शांत चित्ताने ऐकून घेतली. मला चांगल्या प्रकारे सपोर्ट केलं त्याबद्दल माझ्या आयोजकांचे आणि या सर्व माझ्या माय बापांचे मी आभार मानतो आणि माझी दुसरी फेरी संपवतो. जय जय महाराज.